आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, महिमा देतो. अनेक अद्भुत साक्षी देव घडवत आहे. आता मोबाईलचं चार्जिंग सुद्धा संपत नाही म्हटल्यावर किती मोठी साक्ष नाही का. सगळ्या क्षेत्रामध्ये प्रभू काम करत आहे. मग आरोग्य असेल, आर्थिक प्रश्न असतील, देवाला काम करायला आवडतं. फक्त आम्ही मनोभावे त्याच्याकडे लक्ष लावणं फार गरजेचं आहे. जिथं आमचा विश्वास संपला, जिथं आमच्या प्रार्थना संपल्या, तिथं देवाचं काम संपतं. बायबल सांगतं की देव अहोरात्र काम करत आहे त्याच्या लोकांच्या उद्धाराचं. उद्धार रोज आहे, सुटका रोज आहे, म्हणून प्रार्थना रोज आहे आणि विश्वास पण रोज आहे. असं नाही की तुम्ही एकदा प्रार्थना केली मग तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला दुसऱ्यांदा प्रार्थना करण्याची गरज नाही. असं असतं तर मला असं वाटतं की लोकांना देवाची गरजच भासली नसते. तसं जेवायला रोज लागतं, जेवायला रोज लागतं म्हणून किराणा मालाची दुकान आहे. जेवायला एकदाच लागलं असतं तर किराणा मालाचं दुकान आलंच नसतं. तसं देव ही व्यक्ती आहे, ती तुमची गरज पूर्ण करते आणि वारंवार तुम्हाला त्याच्याकडे जावं लागतं. आणि आज एक प्रश्न ज्याचं उत्तर आम्हाला शोधायचं आहे, आणि तो प्रश्न म्हणजे येशूचीच मध्यस्थी का देव मान्य करतो? का येशूचीच मध्यस्थी? आज जर तुम्ही बघितलं की बऱ्याच लोकांना प्रार्थनेसाठी एक मध्यस्थ शोधावा लागतो. कोणीतरी मध्यस्थ. कोणी लोक संतांना मध्यस्थी करतात, कोणी लोक येशूच्या आईला मध्यस्थी करतात. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मध्यस्थ अस्तित्वामध्ये आहे. परंतु शास्त्र सांगतं की येशूचीच मध्यस्थी. स्वतः येशू म्हटलं नाही का, माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. मग प्रश्न असा उरतो की एवढे संत होऊन गेले, एवढे चमत्कार देवाने त्यांच्याद्वारे केले, मग यांची मध्यस्थी का उपयोगाला येत नाही? किंवा मरियेची मध्यस्थी का उपयोगाला येत नाही? लोक तर प्रार्थना करतात, हे मरिया, आम्ही आमच्या प्रार्थना तुझ्या समोर सादर करतो आणि या प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला दे. आणि वास्तविक पाहतात ती येशूची आई आहे. मग तिची मध्यस्थी मान्य केली जाते का? मग येशू हाच मध्यस्थ देवाने का नियुक्त केला? किंवा मी मध्यस्थी केली तर माझी मध्यस्थी देव खरंच ऐकेल का? हाही मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही पाहणार आहोत. फक्त येशूचीच मध्यस्थी का? फक्त येशूचीच मध्यस्थी का? रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. रोमकराचं पत्र 8वा अध्याय 34 वचन. तर दंडाज्ञा करणारा कोण? मग हा, तो मेला, जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तो ख्रिस्त येशू आहे. पहिला मुद्दा, येशूचीच मध्यस्थी देव का स्वीकारत आहे? त्याचा पहिला मुद्दा येशू जिवंत आहे म्हणून त्याची मध्यस्थी स्वीकारली जाते. मरियाची मध्यस्थी का स्वीकारली जात नाही? कारण ती मेलेली आहे. मग मरिया मेली, एखादा संत आहे किंवा संत पौल असेल, पेत्र असेल, जसं मी पाहतो की याजकाचे पुत्र म्हणतात की आणि पौलाच्या देवानं मी त्या भूताला तो धमकावताना म्हणतो, पौलाच्या येशूच्या नावाने मी तुला धमकावत आहे. पौलाची मध्यस्थी त्याने घेतली. मग त्याची मध्यस्थी त्या भूताने नाकारली. ते म्हटले, पौलाला पण ओळखतो, येशूला पण ओळखतो, तुला नाही आम्ही ओळखत. म्हणजे पौलाची मध्यस्थी घेतली तरी ते भूत त्या ठिकाणामध्ये काम करत नाही. मग खरी मध्यस्थी कोणती? आणि ख्रिस्ताची मध्यस्थी स्वीकारण्याचं कारण काय? शास्त्र सांगतं, कोणत्याही मृत व्यक्तीच्या नावानं केलेली मध्यस्थी देव स्वीकारत नाही. शास्त्र सांगतं तो कबरेत होता पण आता पित्याच्या उजवीकडे आहे. पहिला मुद्दा. म्हणून माझ्या डोक्यातली कल्पना काय, मी म्हणतो नाही, येशू मरियाची आई, मरिया जी ती येशूची आई आहे.
आईकडनं मध्यस्थी केली तर चालतं ना. परंतु बायबल सांगतं मध्यस्थ फक्त येशूलाच करून ठेवलेला आहे. आता मर्या जर कबरेमध्ये आहे तर ती कशी काय प्रार्थना देवाकडे घेऊन जाईल? संत पौल जर त्या ठिकाणात एक मध्यस्थ आहे, एखाद्या संताच्या नावाने मी मध्यस्थी करतो, तो पण त्या कबरेमध्ये आहे, तो कशी मध्यस्थी करणार आहे? कोण व्यक्ती मध्यस्थी करणार आहे? माझी मध्यस्थी चालेल का ते पुढचा मुद्दा आहे. परंतु शास्त्रात असं लिहिलं तो जिवंत मध्यस्थ आहे. येशू जिवंत आहे आणि असं लिहिलं तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, त्याची मध्यस्थी मान्य केली जाणार आहे. म्हणून येशू म्हटला माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे मागाल. लक्षात घ्या, जस्ट तुम्ही प्रार्थना करताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी बऱ्याच वेळा प्रार्थना एकतर करताना तिथं बरेच लोक म्हणतात तुझ्याच नावाने, म्हणजे कुणाच्या नावाने? प्रार्थना सादर कुणाला करता? हे आमच्या म्हणजे प्रार्थना कुणाला सादर करता? पित्याला. मग तुम्ही प्रार्थनेचा समारोप करताना काय म्हणता? तुझ्याच नावाने. बरेच लोक म्हणतात तुझ्याच नावानं, म्हणजे बापाच्या ज्याला तुम्ही मध्यस्थी करता त्याचंच नाव वापरता का? त्याचं नाव नाही, येशूचं नाव. म्हणून ती पण तुमची प्रार्थना तुमच्या लक्षात आली पाहिजे. तो मध्यस्थ आहे. तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थनेला योग्य प्रकारचा आकार देण्यासाठी तुम्हाला येशूच्या नावाची गरज वापरावीच लागणार आहे. कारण तिथं लिहिलं काय लिहिलं वचन? तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे. आता येशू कुठे आहे? म्हणजे मध्यस्थी करणारा व्यक्ती तिथं देवाच्या जवळ पाहिजे. प्रार्थना कोणाला करता तुम्ही? देवाला. मग मध्यस्थी करणारा कुठं पाहिजे? मर्या कुठे आहे? देवाच्या जवळ आहे का? ती कब्रस्तानमध्ये. मग तुम्ही तिथं आता तुम्ही नाही मी तिच्याकडे मध्यस्थी करतो, मग तिथं वचन काय सांगतं? तिला उठू तर द्या कबरेतनं, तेव्हा ती तुमची प्रार्थना घेऊन जाणार आहे. ती पुनरुत्थित झाल्यावर कदाचित तुमच्या मागण्या तिथे घेऊन जाईल. पण येशू जिवंत आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसला, जो देवाच्या जवळ आहे त्याला तुमच्या मध्यस्थी सांगाव्या लागणार आहे. म्हणून तुम्ही याला प्रार्थना करताना काय प्रार्थना करता? येशूच्या नावानं ही प्रार्थना आम्ही करत आहोत. मग मध्यस्थाचं नाव वापरल्याबरोबर पवित्र शास्त्र सांगतं की त्या ठिकाणची मध्यस्थी मान्य केली जाते. का येशू मध्यस्थ आहे? कारण तो देवाच्या जवळ आहे. का येशू मध्यस्थ आहे? कारण तो जिवंत आहे. मेलेल्या व्यक्तीच्या द्वारे केली गेलेली कुठलीच मध्यस्थी मान्य केली जाणार नाही, अशी कोणतीच प्रार्थना मान्य केली जाणार नाही. मग माझ्या डोक्यामध्ये चाललं ते माझ्या डोक्यातली कल्पना आहे, देवाशी त्याचा काय संबंध आहे? मला वाटतं ते असं असायला पाहिजे, मला वाटतं मी मध्यस्थी अमक्याच्या नावाने केली पाहिजे. मग मी मध्यस्थी करताना ज्या व्यक्तीचं नाव वापरतो प्रभू ते नाव रिजेक्ट करून टाकतो. तर म्हणतो मी कुठं ठेवलंय? मी कुठं त्यांना मध्यस्थ ठेवलेला आहे? जो मेडिएटर आहे, जो मध्यस्थ आहे, तो मी ऑलरेडी नियुक्त करून ठेवलेला आहे. पण तुम्हाला ती सवय नाही, तुम्ही आमचं जाऊन काहीतरी देवाला सांगा ना. तो म्हणतो अरे यांच्या नावाने मी तुम्हाला उभं पण करणार नाही, कोणत्या संताच्या नावानं उभं करणार नाही, कोणा व्यक्तीच्या नावानं उभं करणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, नेहमी सैतान आमच्या डोक्यामध्ये चुकीच्या गोष्टी घालतो. त्याला वाटतं तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाऊ नये, त्याला वाटतं तुमच्या विनंत्या मान्य केल्या जाऊ नये. मग तुम्हाला तो आत्मिक तर बनवतो पण चुकीचा आत्मिक बनवतो. तो तुम्हाला धार्मिक तर बनवतो पण चुकीचं धार्मिक बनवतो. त्याला वाटतं तुमच्या डोक्यातल्या कल्पनेप्रमाणे तुम्ही धार्मिक बनलं पाहिजे. मग माझी धार्मिकता वचनानुसार नसती, माझी धार्मिकता डोक्यातल्या कल्पनेनुसार असते. आणि डोक्यातल्या कल्पनेच्या द्वारे तुम्ही देवाकडे मध्यस्थी केल्यावर ऐकणारच नाही ना. बरं, दुसरी गोष्ट, समजा मी मर्याकडनं मध्यस्थी केली तर देव माझं ऐकण्याचं कारण का ऐकणार नाही? त्याच्यासाठी एक वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 2 अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि त्याचं 1 पासून 5 पर्यंत. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांना सुद्धा लग्नाचं आमंत्रण होतं. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? कशाशी संबंध? मागणीशी तुझा माझा काही संबंध. इकडे येशूनं पण तिची मध्यस्थी रिजेक्ट करून टाकलेली आहे. पण आज जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये जे ख्रिस्ती म्हणून आपल्या स्वतःला प्रेझेंट करत आहे असे कितीतरी लोक, किंवा असं मी म्हणेल जगामध्ये जवळजवळ 50% जास्त लोक तर मर्याची मध्यस्थी मानत आहे, जी येशूनं त्या ठिकाणात तिची मध्यस्थी धुडकावली.
भाई तुझा माझा काय संबंध आहे? मग संबंध नसताना मानवी बुद्धीनं तो संबंध आणला, जोडला गेला. काय बुद्धी ती माझी? मर्याच नसती तरी येशू आलाच कसा असता? काय डोक्यामध्ये कल्पना? मर्या नसती तरी येशू कसा काय आला असता? तुम्ही कसे काय आले सांगा बरं? आदाम कसा काय अस्तित्वात आला? आदामाला आई होती, हवेला आई होती. मग देवानं आदामाला बिना आईबापाचं निर्माण केलं. मग येशू जगामध्ये कसा आला हा प्रश्न तुमच्या डोक्यात येतं कसं काय? मर्या नसती तरी येशू कसा आला असता? आदाम जसा आला तसा आला असता. परंतु देवानं त्याला मानव म्हणून पाठवण्याचं एक योजना देवाकडे होती. काय योजना होती? आजपर्यंत देवदूत कदाचित मध्यस्थी करत असतील, ते प्रार्थना घेऊन जात होते स्वर्गामध्ये. परंतु असा एक मध्यस्थ आवश्यक होता की जो मध्यस्थ मानव असणार आहे, मानवातला मध्यस्थ, मानवामधला मध्यस्थ, मानवापैकी कोणीतरी एक मध्यस्थ असावं. मग देवाच्या पुत्राला मानव म्हणून पृथ्वी तलावरती यावं लागलं आणि मानवाची मध्यस्थी देवाकडे प्रेझेंट करावी लागली. म्हणून येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला. परंतु लोकांना असं वाटलं मरिया नावाची स्त्री, मरिया नावाचा एक मानव, आणि त्यानं आमची मध्यस्थी त्या ठिकाणात येशूकडे करावी, देवाकडे करावी. त्यास येशू काय म्हणतो? याच्याशी तुझा माझा काय संबंध? म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना करताना ऐका बरं का, तुम्ही प्रार्थना करता बरेच लोक, पण प्रार्थना करताना येशूच्याच नावानं प्रार्थना करा. येशूच्याच. परफेक्ट प्रार्थना. मध्यस्थ कोण? येशू. त्या येशूच्या नावानं तुम्ही चुकीची प्रार्थना कधी करू नका. तुझ्याच नावानं हे शब्द तर कधीच वापरू नका. कोणाच्या नावानं? येशूच्या नावानं. मध्यस्थ तो आहे. मग इथं लोकांनी काय केलं की ते मरियेकडे गेले आणि मरियेच्या नावानं त्या ठिकाणी. आता त्यांना माहित नव्हतं का? या आता मला एक प्रश्न पडतो, मरियेने किती चमत्कार केले होते का सुरुवातीला? मग ती काही चमत्कार करत नव्हते तर लोकांनी प्रार्थना घेऊन गेले कशाला? मरियेने एकतरी चमत्कार केला पवित्र शास्त्रामध्ये. मग द्राक्षरस संपल्यावर मरियेकडे जाण्याचं कारण काय? कारण तो सैतान काम करतो ना. त्याला येशूला कोणत्याही परिस्थितीमध्ये महत्व द्यायचंच नव्हतं. येशूचं इम्पॉर्टंट, त्याचं महत्व कमी करायचं होतं. लोकांना दाखवायचं होतं येशूला दुसरा पर्याय कोणीतरी असावं. परंतु देवानं येशूशिवाय जगामध्ये दुसरा पर्यायच ठेवलेला नाहीये. एकच ऑप्शन येशू. येशूला सबस्टिट्यूट दुसरा कोणीच नाहीये. येशूला दुसरा पर्यायच असू शकत नाही. म्हणून शास्त्र सांगतं की त्यानं त्या मरियेची मध्यस्थी नाकारली. आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायाच्या 12 ते 14 वचनाकडे आपण जाऊया. प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 12 ते 14 वचन. मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता मरिया सुद्धा बाकीच्या लोकांबरोबर प्रार्थना करत आहे. आणि आम्ही काय म्हणतो? मरियेची मध्यस्थी आम्ही देवानं मान्य करावी. ती पण प्रार्थना करणाऱ्या लोकांपैकी एक होती. ती देव नव्हती. देवानं तिला असा कोणता अधिकार दिलाच नव्हता की जो अधिकार ती येशूच्या नावानं वापरू शकेल. मरिया देव आणि येशू यांच्यामधलं एक मध्यस्थ. कशासाठी? की त्यानं जगामध्ये जन्माला यावं. ऐका, तुमच्यामध्ये आणि देवामध्ये आता मध्यस्थ म्हणून मी काम करत आहे. काय मध्यस्थ म्हणून काम करत आहे? माझा अधिकार काय आहे? तुम्हाला वचन सांगणं माझा अधिकार आहे. तुम्हाला पाप क्षमा देणं हा माझा अधिकार नाही, वचन सांगणं अधिकार आहे. मग पाप क्षमा कोण देणार आहे? मध्यस्थ, प्रभू येशू ख्रिस्त. समजा मला जर त्यानं मध्यस्थ नेमला तर मी माझ्या मर्जीला त्याला क्षमा करेल ना. माझ्या मर्जीला येईल. मला एखाद्याचा स्वभाव आवडला, मी म्हणणार तुला क्षमा केली. एखाद्याचा आवडलाच नाही, मी कशाला त्याला क्षमा करेल? मी म्हणून जाणार का मध्ये तू? मग विचार करा, पसंत असणारे, मानवाला पसंत असणारे लोक स्वर्गामध्ये जाणार आणि मानवाला पसंत नसणारे लोक कुठे जातील? अहो तो देव आहे.
देवाचं अंतःकरण, येशू म्हणतो ज्याने मला पाहिलं, मी आणि पिता एक आहे. मग देवाचं अंतःकरण शास्त्र सांगतं देवानं जगावर, मग येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आल्यावर तो जो मध्यस्थ आहे त्या मध्यस्थानं परफेक्ट गोष्टी केल्या. जा तुझ्या पापांची. मग हा मध्यस्थ किती भारी की ज्याला देवाचं अंतःकरण कळलेलं आहे. का येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे? कारण त्याच्याकडे देवाचं अंतःकरण आहे. का मरिया मध्यस्थ असू शकत नाही? कारण तिच्याकडं तिच्या स्वतःचं अंतःकरण आहे. कसं सिद्ध झालं? मरिया येशू ख्रिस्त क्रुसावर असताना त्या ठिकाणामध्ये ती रडत आहे, येशूसाठी रडत आहे. का तर तिला असं वाटतं की माझा मुलगा क्रुसावरती, तिला कुठं माहिती देवाची योजना आहे ती, तिला माहित नाही. तिला असं वाटतं की त्यानं मरू नये. अजून एक गोष्ट मी पाहतो की येशू ख्रिस्त ज्या त्या क्रुसावर असताना त्या मरियेला काय म्हणतो? बाई हा पहा तुझा पुत्र. त्या ठिकाणात तिला आई पण म्हणत नाही, काय म्हणतो? बाई. का? कारण त्याला माहितीये ही मध्यस्थ जगात कधी वापरली जाऊ नये, मध्यस्थ फक्त मीच आहे. म्हणून क्रुसावर असताना सुद्धा येशू ख्रिस्त काय प्रार्थना करतो? हे बापा यांना क्षमा कर, मध्यस्थ म्हणून. मरियेनं कधी तशी प्रार्थना केली का? कोण संतानं तशी प्रार्थना केली तर ऐकली जाईल का? म्हणून लक्षात ठेवा, एकच मध्यस्थ आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून तुमच्या प्रार्थना, जास्त तुम्ही प्रार्थना करताना अगदी विचारपूर्वक प्रार्थना करा. करायच्या म्हणून प्रार्थना करू नका. तुमची प्रार्थना तुम्ही येशूच्या नावानं सादर करत आहात का? जर तुमची प्रार्थना येशूच्या नावानं तुम्ही सादर करत नाही, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, जर तुमच्या प्रार्थनेमध्ये येशूच्या नावाचं उच्चारणच केलं जात नसेल तर तुमची प्रार्थना शून्य असते. समजा मी 1 तासभर प्रार्थना करतो, 1 तासभर देवाचा धन्यवाद करतो आणि या सगळ्या प्रार्थना करताना मी शेवट प्रार्थनेचा समारोप करताना येशूच्या नावात ही प्रार्थना करतो हा शब्दच वापरत नाही, तर तुमच्या सगळ्या प्रार्थना शून्य बनून जातात. सगळ्या प्रार्थना शून्य बनून जातात. मग किती अलंकारिक असू द्या, किती प्रभावी प्रार्थना ती असू द्या, कारण येशूचं नाव वापरणं आणि फार गरजेचं आहे. वाचा ते वचन पुन्हा एकदा, रोमकराचं पत्र 8 अध्याय 34 वचन. तर दंडाज्ञा करणारा कोण? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला. जो मेला. इतकेच नाही, इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे. मेलेल्यातून उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे. उजवीकडे आहे. आणि जो आपल्यासाठी, जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे. कोण मध्यस्थी करत आहे? तो ख्रिस्त येशू आहे. कोण मध्यस्थी करतो? मग आता एवढं सगळं देवाच्या वचनातनं कळलं, येशू मध्यस्थी करतो. मग दुसरा मध्यस्थ आम्ही का घेऊन चाललेलो आहोत? का संताची मध्यस्थी करतो, का पौलाची मध्यस्थी करतो, का फिलिपाची मध्यस्थी करतो, का जगामध्ये असणारे जे. आणि आता काय माहिती का, या लोकांनी चमत्कार केले आणि हे चमत्कार येशूच्या नावानं केलेले आहेत. त्यांनी, पेत्रानं येशूच्या नावानं चमत्कार केला. सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी पेत्र काय म्हणतो? माझ्याकडे सोनं रूप. मग काय म्हटला तो? म्हणजे त्यानं नाव कोणतं वापरलं? मध्यस्थ कोण होता? मग आता चमत्कार कोणाच्या नावानं घडला? मग कशाला पेत्राचं नाव वापरायचं? अजून सुद्धा बरेच लोक संताचं नाव वापरून याच्या नावानं, त्या संताच्या नावानं याचे स्मरण करून आणि त्या संताचं स्मरण करून त्या प्रार्थना येशूला सादर करतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही मृत व्यक्तीच्या नावानं, कोणत्याही आणि मृत व्यक्तीच्या नावानं ती मध्यस्थी केली तर ती मध्यस्थी ऐकली जात नाही. आम्हाला फक्त येशूच्या नावानंच मध्यस्थी करावी लागते. का? कारण देवानं त्याला आपल्या उजवीकडे बसवलंय. येशूला म्हणतो माझ्याकडे बस. का बसवलं माहिती का त्याने? देवाचं अंतःकरण कधी कधी माझ्या बाबतीत कठीण बनतं, कधी कधी माझ्याकडे तो पाहतो आणि देवाला असं वाटतं की याला दंड द्यावा, मारावं याला. पण येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला. कधी कधी माझा विचार करतो प्रभूजी. देव आहे बरं का, देवाला पाप आवडत नाही, चुकीच्या गोष्टी आवडत नाही. माझ्यामध्ये एखादं पाप दिसलं की देव संतापतो. तेवढ्यात येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे तो चेहरा पाहतो बापाचा आणि त्याच्या लक्षात येतं की अमक्या व्यक्तीविषयी याचं मन कठोर झालं. तेवढ्यात येशू उठतो आणि त्याला बापाला मध्यस्थी करतो. मी रक्त सांडलं नाही याच्यासाठी, मी क्रुसावरती बलिदान केलं ना, मी 39 माराचे फटके खाल्ले ना. तू त्याच्याकडे बघू नकोस, माझ्याकडे बघशील. माझी पाड बघ, माझ्या हातामधले वन बघ, माझ्या कुशीमध्ये भाला भोसकला ते बघ. आणि जेव्हा उजवीकडे बसलेला पिता हे सगळं पाहतो ना, त्या पित्याचं अंतःकरण द्रवलं जातं आणि तेवढ्यामध्ये माझ्यावरचा कोप निघून जातो. म्हणून तुम्हाला येशूला धरूनच प्रार्थना करावी लागते. येशूला धरून प्रार्थना करावी लागते. दुसरा मुद्दा वाचूया. इब्री लोकांचं पत्र 7 अध्याय 22 पासून 28 पर्यंतची पत्र.
इब्रिलोकाचं पत्र 7वा अध्याय 22 पासून 28 पर्यंतची वचनं. पहिली गोष्ट तो जिवंत मध्यस्थ आहे. दुसरी गोष्ट ज्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा पुष्कळ याजक होऊन गेले, कारण निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे, पण हा युगानुयुग राहणारा असल्यामुळं याचं याजक पण आढळ आहे. यामुळं याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे याजक याचं मध्यस्थी किती महत्वाची ते तुम्हाला सांगतो. कारण हा? त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हा सर्वदा जिवंत आहे. 28 पर्यंत. असाच प्रमुख याजक आपल्याला असणं योग्य होतं. तो पवित्र निर्दोष निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही. कारण त्याने स्वतःला अर्पिल्यानं ते अर्पण एकदाच करून ठेवलं. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते, पण नियमशास्त्रानंतरचं शपथ वाहून उच्चारलेलं वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. असं लिहिलं. येशू ख्रिस्तच प्रमुख याजक, येशू ख्रिस्तच मध्यस्थ का? त्याचं दुसरं कारण, याच्या अगोदर नियमशास्त्र याजकाला नेमत होतं मध्यस्थी करायला. ऐका, देवामध्ये आणि माणसामध्ये याच्या अगोदर पण याजक होता. तो याजक मध्यस्थी करत होता. ऐका बरं का, मध्यस्थ किती प्रभावी असणं गरजेचं आहे, मध्यस्थ परफेक्ट असणं किती गरजेचं आहे. आता याजकाला देवानं मध्यस्थी करण्यासाठी नेमलं. तो म्हटला, तू लोकांसाठी माझ्याजवळ मध्यस्थी करायची, लोकांनी नाही माझ्याकडे यायचं. आज विचार करा, एवढे लोक देवाकडे गेले आणि मध्यस्थी केलं, देव कोणाकोणाचं ऐकणार आहे? मग देवानं काय केलं? जसं तो म्हटलं, सोलापूरमध्ये शिलो चर्च आहे, या शिलो चर्चमध्ये पास्टर मनोज तेलोरे याला मी याजक म्हणून नेमलं आणि तू या सगळ्या मंडळीसाठी माझ्याकडे मध्यस्थी करायची. आता ज्या व्यक्तीला मध्यस्थ म्हणून नेमलं, शास्त्र सांगतो तो दुर्बल आहे, तो कुठं परफेक्ट आहे? याजक तर परफेक्ट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठला दोष असता कामा नये. मग आता हा याजक परफेक्ट आहे का नाही ठरणार कसं? वर्षात एकदा अर्पण गेल्यावर तिथं ठरणार याजक परफेक्ट आहे का नाही. याजकानं काही चूक केली, आतमध्ये मरून पडणार. म्हणून शास्त्र सांगतं तो निरंतरचा याजक नव्हता, कायमस्वरूपी याजक नव्हता. मग काय होणार? याजक नेमल्यावर कोणत्याच याजकाला गॅरंटी नाही मी कायमस्वरूपी याजक राहणार. मित्र म्हणतो त्याला वर्षभर लोक आणून देत होतं, त्यास खायला प्यायला बरं वाटत होतं, पण जेव्हा दर्शन मंडपात आतमध्ये जाणार तेव्हा त्याच्या छातीची पहिल्यांदा धाकधूक वाढत होती. या लोकांचं पाप आणि माझं पण पाप. तिथं असं लिहिलं, याजकाला स्वतःचं पाप, असंच लिहिलंय ना, स्वतःच्या पापासाठी मग लोकांच्या पापांसाठी. कुणासाठी? पहिल्यांदा स्वतःच्या. पहिले याजकाला स्वतःचं पाप, मग लोकांच्या पापासाठी. आता प्रश्न असा होता, याजक वर्षात एकदा परमपवित्र स्थानामध्ये गेल्यावर लोकांच्या पापासाठी तो अर्पण घेऊन गेला. आता देव लोकांच्या पापाची क्षमा करेल, याजकाच्या पापाचं काय? आणि लोक आता त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ट्विस्ट काय माहिती का? लोक सगळे बाहेर थांबायचे आणि याजक परमपवित्र स्थानात जायचा आणि लोक त्या याजकाच्या पायाला दोरी बांधत होते आणि घुंगरं लावले जात होते. कशासाठी? याजक जाताना छुम छुम आवाज करत येणार, जिवंत राहिला तरी छुम छुम आवाज करत येणार, मेला तर आवाज बंद, मग याला धरून ओढायचं. म्हणजे मरणार कोण हो? आता कोणाच्या पापामुळे हे मेला हे कळणार नाही. लोकांना वाटलं आमच्या पापामुळं, आणि याजकानं पाप केलं तर याजकाच्या पापामुळे. म्हणजे मरण कोणालाही शेवटी लोकांचं पण पाप असू द्या,
याजकाचं पण पाप असू द्या, मरणार फक्त याजकच. मग आता देवाला प्रश्न पडला, हे मरणाचा लपंडाव किती दिवस खेळायचा? किती दिवस अशा प्रकारचा मध्यस्थ की जो त्याच्यामध्ये दोष असणार आहे, त्याच्यामध्ये कमकुवतपणा असणार आहे. मग पाप क्षमेची कोणालाच खात्री नव्हती, कोणाच व्यक्तीला खात्री नव्हती. कोणालाच वाटत नव्हतं की मुळामध्ये याजकाला भीती वाटत होती, अरे माझ्या पापाचं काय, मला कोण क्षमा करणार आहे? मी चुकलो तर मला कोण क्षमा करणार आहे? मग याजक पण मरत होते, लोक पण मरत होते. आता इकडं देवाला सगळ्या जगाची प्रोव्हिजन. ऐका बरं का, कान देऊ नाही का, तुम्हाला समजेल हा मध्यस्थ किती भारी देवानं नेमलेला आहे. कोणाला सुटकीची आशा नाहीये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये धाकधूक आहे. आणि त्या दिवशी अर्पण केल्यावर उत्सव असायला पाहिजे. पण 1 वर्ष याजक जर मेला, याजक मेल्यावर इस्रायल लोक शोक करत होते, रडत होते. का तर परमेश्वरानं आमच्यावरती कोप पाठवला आणि याजक मेला आणि आता आमच्यामध्ये पीडा येणार आहे. आणि मग दुसरा याजक नेमला जात होता. परंतु दुसरा याजक आणि तो पण आज जाईपर्यंत त्याही ठिकाणामध्ये एक प्रकारचं भीती होतं. म्हणजे लोकांना प्रतिवर्षी एक प्रकारचं दडपण, एक प्रकारची भीती की देव आम्हाला क्षमा करेल का नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं त्यानं एक समर्थ मध्यस्थ पाठवला आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. का त्याला समर्थ म्हटलं माहिती का? सगळ्यांमध्ये दोष होता, परंतु येशू ख्रिस्तामध्ये एक सुद्धा दोष सापडला नाही, म्हणून तो म्हटला हा समर्थ मध्यस्थ आहे. माझ्याकडे पाहिलं तर प्रभूला माझ्यामध्ये दोष सापडेल, याजक म्हणून प्रभू माझ्याकडे पाहणार. परंतु 26 वचनामध्ये सांगितले, वाचा बरं. हा, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, आपल्याला असणं योग्य होतं. तो पवित्र निर्दोष निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. तो म्हणतो अशा एका याजकाची किंवा मध्यस्थाची गरज होती, जो निर्दोष असावा, पवित्र असावा आणि सगळ्यांना उंच केला गेलेला असावा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच येशू ख्रिस्त पवित्र होता का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि आम्ही म्हणतो की मग येशू जर पवित्र होता तर मेला कसा काय? तो क्रुसावरती अर्पण झाला. हा याजक कोकरा म्हणून स्वतःचं रक्त घेऊन या त्या दर्शन मंडपाच्या आतमध्ये गेला आणि तो मेला. मग तो मेला कुणासाठी? मेला तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी. एकदाच दंड, एकदाच यज्ञ, एकदाच अर्पण. मग आता येशू ख्रिस्त मरणं गरजेचं होतं का? कारण तो कोकरा पण आहे आणि तो याजक पण आहे. मग मेला कोण? मेला कोकरा. येशू मेला का? अहो तो तर जिवंत झाला. म्हणजे देवानं त्याची मध्यस्थी मान्य केली. आणि मध्यस्थी मान्य केल्याचं चिन्ह काय? मंदिराचा पडदा वर पासून खालपर्यंत दुभांगला. तो म्हटला आता इथून पुढं तुम्हाला पडद्याच्या पलीकडे पाहण्याची गरज नाही, कारण एकच मध्यस्थ जो प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे तुमचा प्रवेश आता डायरेक्ट माझ्याकडे होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताची मध्यस्थी सगळ्यात श्रेष्ठ आहे. तो परफेक्ट आहे, तो निर्दोष आहे. जगामध्ये याजकात तुम्हाला दोष सापडतील, पण येशूमध्ये तुम्हाला कधीच दोष सापडणार नाही. म्हणून त्याची पण काळजी करू नका. कधी कधी लोकांना प्रश्न पडतो, आमचे याजक अपवित्र आहेत. परवा कुठंतरी मी एक टीचिंग द्यायला लागलो होतो. बाळकांचं सेमिनार घेतलं आणि तिथं टीचिंग देत होतो. आणि टीचिंग देता देता टीचिंग संपल्यावर एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि तो म्हटला, याजक लोकांना देण्यासाठी इतकं सुंदर टीचिंग तुम्ही तयार केलं, जगात आपल्या महाराष्ट्रातल्या 90% पालकांना या टीचिंगची गरज आहे. आणि बोलता बोलता तो काय म्हटलं माहिती का? 90% सेवक लोकांमध्ये हे सगळे दुर्गुण आहेत की जे दुर्गुण निघले पाहिजेत. मग आता विचार करा, 90% लोकांमध्ये त्याचा संपर्क पाळक लोकांशी जास्त आहे. पोरं होते त्यांना विचारा, 90% हे सगळे दुर्गुण त्यांच्यामध्ये जे तुम्ही शास्त्रात सांगितलं हे नसायला पाहिजे ते त्यांच्यामध्ये. आणि हे टीचिंग महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेवकाला दिलं पाहिजे. मग प्रश्न असा उरतो, हे सगळ्यांमध्ये दोष आहे, मग मध्यस्थी मान्य कुणाची होणार आहे? म्हणून तर शास्त्र सांगतं सगळ्यात दोष आहे, येशू निर्दोष आहे. मग तुम्हाला तुमच्या पालकाची पण मध्यस्थी घेण्याची गरज नाही. मान्य तर येशूच्या नावानंच आहे. तो तुम्हाला टीचिंग करतो, तुम्हाला शिकवतो, तो तुम्हाला तुमच्या जीवनामधलं कमी पण दाखवतो. मग ते कमी पण त्याच्या जीवनातनं दूर झालं असं नाही तुम्ही समजू शकत. परफेक्ट तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. म्हणून नियमशास्त्र याजकाला याजक पण देतं, पण देवानं
येशू ख्रिस्ताला कायमस्वरूपी निरंतरचा मध्यस्थ म्हणून अपॉइंट केला, म्हणून त्याचीच मध्यस्थी मान्य केली जाणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, जो मध्यस्थ आहे तो मध्यस्थ निर्दोष असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही का, जर देवानं मला मीडिएटर ठेवला असताना, तर मध्यस्थ ठेवला असतं, तर मी माझ्या मर्जीप्रमाणे वागलो असतो. तेव्हा सांगितलं, चल तुला सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यांची मध्यस्थी करायला नेमतो, तू म्हणशील त्याला क्षमा, तू म्हणशील त्याला आशीर्वाद, तू म्हणशील त्याला लेकरं, तू म्हणशील त्याला नोकरी, तू म्हणशील त्याला सुटका, फक्त तू मध्यस्थी करायची आणि मी ऐकायचं. परंतु माझं मन भ्रष्ट होणार आहे. किती दिवस राहणार मी असा? बलाम संदेश त्याला देवानं सांगितलं, तो इस्रायल लोकांना शाप द्यायला जायचं नाही. हा एवढा मोठा बलाम संदेष्टा, तो पण बालाक राजाबरोबर निघाला. देवाला माहिती हे सगळे दुर्बल आहेत, कमजोर आहेत, त्यांना किती पण काही पण द्या. एलियाची मध्यस्थी त्यानं प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. इतका भारी मध्यस्थ. एलिया पण कमजोर पडला. इजबेल राणी त्याला म्हणती, उद्या तुझी गत माझ्या संदेष्टांच्या गतीसारखी करेल तर, आणि देव माझं किंबहुना त्याहून अधिक वाईट करो. एलिया पण गुहेमध्ये जाऊन बसला. देव म्हटलं, कुणाला मध्यस्थी नेमो? हे एक पण समर्थ नाही, केपेबल एक पण नाही. हे सगळे दुर्बल आहेत, कमजोर आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची ताकद नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये क्रुसावरती येशूला देण्याच्या अगोदर या लोकांनी त्याचं आतून, ऐका बरं का, हा परफेक्ट मध्यस्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. निर्दोष असला पाहिजे, त्याच्यात कुठलाच दोष असता कामा नये. मोशेमध्ये सुद्धा देवाला त्या क्वालिटी दिसल्या. मोशेला या पृथ्वी तलावरती प्रभूनं कबरेमध्ये ठेवलं नाही, त्याचं प्रेत या पृथ्वी तलावरती ठेवलं नाही. जसं ख्रिस्ताला येशूनं कबरेतनं बाहेर काढलं, तसं मोशेचं प्रेत देव स्वर्गामध्ये घेऊन गेला. मग येशूला आणि मोशेला, एलियाला, त्याचप्रमाणे हनोकाला, या 3 लोकांच्या जीवनामध्ये पाहिलं तरी येशू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. मोशेचे गुण तुम्ही पाहिले तर मोशे सुद्धा, ज्यास मिरियम, अहरोन हे त्याच्यावरती दोषारोप करतात, त्यास मोशे सुद्धा त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो की देवा यांना क्षमा कर. तीच गोष्ट येशूकडे आहे. येशू सुद्धा काय करतो, क्रुसावरती असताना साऱ्या जगासाठी मध्यस्थी. बरं, मध्यस्थी कोणासाठी? त्याने ब्रॅकेटमध्ये नाही असं टाकलं, ज्या लोकांनी मला छळलं, जे माझ्या तोंडावरती थुंकले, ज्यांनी माझे दाढीचे केस उपटले, या लोकांना सोडून तू सगळ्यांना क्षमा कर. त्यानं जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काय मध्यस्थी केली? तो निर्दोष होता म्हणून त्यानं मध्यस्थी केली. हे बाप्पा यांना क्षमा कर. कोणाला? जे काय करतात, हे काय करतात ते त्यांना, म्हणून तो परफेक्ट मध्यस्थ आहे. असंच मध्यस्थ आवश्यक आहे, जो लोकांचं पाप बघून मध्यस्थी करणार नाही, जो लोकांमधले दोष बघून मध्यस्थी करणार नाही. मानव म्हणून मी कदाचित लोकांकडे त्यांचे दोष पाहून मध्यस्थी करेल. मला नाही वाटेल की त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि होतं काही वेळेस आमचं अंतःकरण एवढं कठोर बनतं ना, काही लोकांसाठी आमच्या अंतःकरणातनं प्रार्थनाच निघू शकत नाही. कठोर बनतं अंतःकरण. का तर आमचे नाते संबंध, आमचे एकमेकांचे संबंध कसे आहेत, त्याच्यामुळे आमचं मन त्यांच्याविषयी कठीण बनतं. मग त्या ठिकाणामध्ये देवाला देवाचं अंतःकरण असणार, अंतःकरणातलं देवाचं प्रेम तर लोकांना दाखवायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती का, देवाला जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण करायचंय. प्रत्येक व्यक्तीचं तारण करायचंय. मग प्रत्येक व्यक्तीचं तारण करण्यासाठी तेवढाच मोठ्या मध्यस्थीची गरज आहे, जो प्रत्येकाचं पाप घेऊन देवाकडे जाईल. दोष घेऊन नाही जाणार. तो म्हणणार हे पाप माझ्या रक्तानं मी धुवून काढलेलं आहे. हा मध्यस्थ काय सांगतो की त्याच्या उजवीकडे बघू, हे या व्यक्तीनं पाप केली गोष्ट खरे, तुला पाप पसंत नाही, मला माहिती आहे. पाप बघितलं की तुला राग येतो, तुला संताप येतो. आणि देवा तू पवित्र आहे, तुला पाप आवडत नाही मला माहितीये. अरे मी तर तुझ्या जवळ राहतो. मी सुद्धा क्रुसावरती जाण्याच्या अगोदर डोंगरावरती प्रार्थना करताना जगाच्या पापाचा प्याला पिलो, तू माझा हात सोडला. मला माहितीये देवा तुला पाप आवडत नाही. बापा तुला पाप आवडत नाही, मला पण पाप आवडत नाही रे. मग तू तर मला क्रुसावरती दिलं नाही या लोकांसाठी, अर्पण म्हणून कोकरा तूच पाठवला ना. मग आता मी मध्यस्थी करतो ना, माझ्या या लोकांच्या पापाला मी स्वतःवरती घेतलेले, याच्या मोबदल्यामध्ये तू यांना क्षमा कर. आणि देव तेव्हाच क्षमा करतो. म्हणून हा सगळ्यात परफेक्ट मध्यस्थ आहे. म्हणून हा परफेक्ट मध्यस्थ आहे. दुसऱ्या कोणाचीच मध्यस्थी चालू शकत नाही. ना एलियानं तुमच्यासाठी रक्त सांडलं, ना मरियेनं तुमच्यासाठी रक्त सांडलं, ना मोशेनं तुमच्यासाठी रक्त सांडलं. मोशेनं 3000 लोकांना मारलं, पण येशूनं एकाला सुद्धा मरू दिलं नाही. त्यानं चोरासाठी सुद्धा मध्यस्थी केली. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये जेवढे मानव झाले, या मानवाला मारलं, पण देवाच्या पुत्रानं प्रत्येक व्यक्तीचं तारण केलं. याच्यासारखा दुसरा परफेक्ट मध्यस्थ जगात कोणी असू शकत नाही. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं येशूचीच मध्यस्थी
मध्यस्थी त्या ठिकाणामध्ये मान्य करण्यात आलं. म्हणून असं लिहिलं. वाचा बरं वचन 26-27. त्या अर्थी असाच प्रमुख याजक हा. आपल्याला असणे योग्य होते. हा. तो पवित्र निर्दोष निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी हा. मग लोकांच्या पापांसाठी हा. प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे हा. अगत्य नाही. तो म्हटलं की त्या बाकीच्या प्रमुख याजकांसारखं याजकांना पण रोज जाण्याच्या अगोदर देवाजवळ, देवा चुकलो बरं का मी. तो याजक सुद्धा रोज अर्पण करत होता. कशासाठी? माझ्या चुकांमुळे देवानं त्याचा क्रोध माझ्यावरती टाकू नये. पण येशू चुकलाच नाही ना, लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस आम्ही मध्यस्थी करतो ना, आता हे शिक्षण आम्हाला पण आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करताना त्यावेळेस तुम्ही पण तुमच्यामध्ये कुठल्या चुका असू नये याच्यासाठी स्वतःला सांभाळा. तुम्हाला लोक सांगतात ना प्रार्थना करायला. प्रार्थना करण्याच्या अगोदर पहिल्यांदा माझ्यामध्ये कोणता दोष असू नये याची खबरदारी मला घ्यावी लागेल. मग दुसऱ्यांसाठी. तिथं लिहिलंय काय नियम आहे. तो स्वतःच्या पापासाठी एक यज्ञ करत होता, मग लोकांच्या पापासाठी यज्ञ करत होता. याजकाचं काम काय? मध्यस्थाचं काम काय? मध्यस्थानं पहिल्यांदा आपल्या पापांची कबुली देवाकडे दिली पाहिजे. म्हणून दानिएल सुद्धा दानिएलच्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय? तो स्वतःचं पाप, घराण्याचं पाप, राष्ट्राचं पाप. पहिले स्वतःचं पाप, मग घराण्याचं पाप, मग राष्ट्राचं पाप. त्या जगाकडे तुम्ही जगासाठी नंतर मध्यस्थी करा, पण पहिले तुम्हाला स्वतःसाठी मध्यस्थी करावी लागणार आहे. हा नियम होता देवाचा. पण प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर तो निर्दोष असल्या कारणानं आता त्याला स्वतःच्या पापासाठी यज्ञ करण्याचं काम नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता त्याला जगाची पण काळजी वाटली. तो म्हटला किती दिवस यांना मी पैसा त्या असणाऱ्या यज्ञामध्ये अडकून टाकेल. तो म्हटला देवा एकदाच डील करूया, एकदाच डील. असं काहीतरी तू प्रोव्हिजन कर की या लोकांना दरवर्षी रक्तपात करण्याची गरज लागणार नाही, दरवर्षी यांना कोकरा कापण्याची गरज लागणार नाही. तो म्हटला एकच निर्दोष कोकरा जर मला सापडला ज्याच्यामध्ये कुठलेच दोष नाही, असा कोकरा जर अर्पण केला तर इथून पुढे अर्पणाची गरज लागणार नाही. मग बाप्तिस्मा करणारा योहान ज्या कोकऱ्याची वाट पाहत होता, देव ज्या कोकऱ्याची वाट पाहत होता, बाप्तिस्मा करणारा योहान त्याला बाप्तिस्मा देताना म्हणतो हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. कारण या कोकऱ्यात संबंधानं म्हटलं तो निर्दोष होता, तो निष्कलंक होता, तो पवित्र होता. या कोकऱ्याची मध्यस्थी याचं अर्पण झालं आणि इथून पुढे आता प्रभू काय म्हटला, तुम्हाला कुठल्याच अर्पणाची गरज नाही. आता म्हणून आम्हाला कुठल्याच यज्ञाची गरज नाही. आता कोंबडी खाता तुम्ही तुमच्यासाठी, आता बकरा खाता तुम्ही, तो देवाला नाही चालत. नाताला तुम्ही कापून खाता ते तुमच्यासाठी. तुम्ही नाही म्हणू शकत आम्ही देवासाठी खातो का. एकदाच कोकरा कापला, एकदाच बोकड कापला, एकदाच यज्ञ झालेला आहे, एकदाच येशूला अर्पण झालेलं आहे. म्हणून आम्हाला आता दुसऱ्या अर्पणाची गरज नाही. म्हणजे दुसरा मुद्दा तो समर्थ मध्यस्थ आहे. समर्थ मध्यस्थ. दुसरा कोणताच मध्यस्थ तेवढा समर्थ नव्हता. तिसरा मुद्दा वाचूया. इब्री लोकाचं पत्र 8 अध्याय 6 आणि 7 वचन. इब्री लोकाचं पत्र 8 अध्याय 6 आणि 7 वचन. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणामध्ये अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसऱ्या शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करील. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून 6 आणि 7 वचन फक्त परत वाचा. 6 आणि 7. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी. तसं म्हटलं ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे आणि तो करार नवा करार. पहा 2 करार आणि 2 मध्यस्थ आहे.
पहिला करार जुना करार, आणि जुन्या कराराचा मध्यस्थ कोण आहे? मोशे. मोशे घेऊन आला तो करार. प्रभूनं त्याला बोलवलं डोंगरावरती, आणि 40 दिवस 40 रात्र त्याच्या संगती राहिल्यावर त्यानं सगळं उत्पत्तीच्या पुस्तकापासून जी 5 पुस्तकं आहेत त्या पुस्तकातला सगळा इतिहास देवानं. तर आता मोशेला काय माहितीये आदाम कुठं आला, कसा आला, काय घडलं, आदामाच्या काळामध्ये कोण होतं, आणि तो सैतान कसा बागेमध्ये आला, त्याने कसं फळ खायला. देवानं सगळं बसून त्याला समजावून सांगितलं. 40 दिवसामध्ये फक्त देवानं त्याला काय दगडी पाट्यावरती आम्हाला कधी कधी वाटतं 40 दिवस लागले, किती मोठा विद्यार्थी हा. आणि ते पण मोशेनं नाही दिले, देवानं अग्नीच्या द्वारे त्या पाटीवरती लिहिलेत. सायन्सला ज्यावेळेस त्या दगडी पाट्या सापडल्या ते म्हणतात या दगडी पाट्यावरती लेसरनं लिहिलेलं आहे. लेसर म्हणजेच अग्नी, आणि देवानं त्या अग्नीच्या द्वारे त्या पाटीवरती 10 आज्ञा दिल्या. याला सायन्स म्हणतं की लेसर आहे. सिद्ध करून दाखवलं. ते लोक म्हणतात लेसर लेसर. आता तुम्हाला लेसर, देवाकडे ऑलरेडी लेसर आहे. देवाला माहिती कसं करायचं, दगड कसा फोडायचा आणि काय करायचं. ती म्हणता ना खडकावरती काठी आपटली, काठी आपटण्याची आज्ञा आहे, पण देवानं लेसर पाठवलं आणि ते फोडलं. आता याच्यावर लेसर म्हणल्यावर काही लोक मला तुम्ही लेसर बोलला, कारण मी त्यावेळेस मागं म्हटलं नाही की सायन्समध्ये असं सांगितलं एका ठिकाणी प्रीचिंग करत असताना. देवाची निर्मिती आपोआप झाली, देव अस्तित्वात आला नाही, तो आपोआप झाला. मग सायन्स आणि बायबल एकत्र करून मी सांगितलं. बायबल पण सांगतं, सायन्स पण सांगतं मनुष्य निर्माण झाला नाही, आपोआप निर्माण झाला. मग ते म्हणले पहिले आमिबा, मग आमिबापासून हळूहळू उत्क्रांती होत होत माणूस झाला. मग सायन्स सांगतं की तो मनुष्य जो आपोआप निर्माण झाला तो आमिबापासून निर्माण झाला. मग सायन्स म्हणतो की तो मनुष्य आपोआप निर्माण झाला, आणि देव सांगतो की मी माणूस मातीपासून निर्माण केला. मग आपोआप निर्माण झालेला माणूस कोण? तो देव आहे, ज्याला कोणी बनवलंच नाही. मग आता हा सिद्धांत मी मांडला. एक जण आला, तुम्ही देवाला आम्ही बाप. अरे सायन्स सांगतो म्हणून मी तुला सायन्सच्या भाषेमध्ये सांगितलं की तुम्ही सायन्सवर विश्वास ठेवता पण वचनावर विश्वास ठेवत नाही. सायन्सला देव प्रूव्ह करतो. सायन्स जे आलं आणि बायबल जे आहे ते बायबल त्या ठिकाणामध्ये सायन्स बायबलला प्रूव्ह करतं की असंच आहे. बायबल किती सत्य आहे हे सायन्स त्या ठिकाणामध्ये सांगत आहे. त्या सायन्सला देवाला सांगत बसण्याची गरज नाही. पण मी बोललो तसं की नाही, तुम्हाला वाटतं ना जे अस्तित्वात आलं तो आमिबापासून अस्तित्वात, तुम्ही काय नाव द्यायचं द्या, आमिबा म्हणा काय म्हणा, पण तुम्ही म्हणताना माणूस आपोआप अस्तित्वात आला हे सायन्स सांगतं. देव आपोआप अस्तित्वात, मग तुम्ही आमिबा म्हणा नाही तर अजून बमिमा म्हणा, आपल्याला काय करायचं. अस्तित्वात आला हे तुम्ही सांगता, आणि माझं बायबल पण सांगतं देव त्याला कोणी निर्माण केलं नाही, यावे म्हणजे आपोआप अस्तित्वात आलेला देव. आता तुम्ही संकल्पना मांडत बसा हेच झालं, पण बायबल तर सांगतो ना आपोआप अस्तित्वात आला, आणि आपोआप अस्तित्वात असणारा जो देव आहे ते मी बोललो. आता मी लेसरचं बोलल्यावर लोक खडकाला फोडल्यावर काठीने कसा खडक फोडेल सांगा बरं मला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मोशेला म्हटला काठी उगार समुद्र दुभांगेल. कसं काय दुभांगेल? काहीतरी देवाची अदृश्य पावर आहे की नाही त्या ठिकाणामध्ये. ज्या पावरच्या द्वारे तुम्ही पण डिवायडेशन करता. तुम्ही कसं समुद्रामध्ये पूल उभं करता, कसा उभं करतात पूल तुम्ही? तुमच्याकडे एक टेक्नॉलॉजी, देव तुमच्यापेक्षा ऍडव्हान्स आहे, आणि देवाची टेक्नॉलॉजी तुम्हाला तिथे गेल्यावर कळलं अरे इथं होतं का. म्हणून बायबल सांगते की जे त्या आदामानं बऱ्या वाईटाचं फळ खाल्लं, तो काय म्हटलं माहिती का, तो आमच्यापैकी एक झाला. म्हणजे काय झालं, ते ज्ञानाचं फळ त्यांनी खाल्लं आणि त्या फळाचं आत्ता रिॲक्शन व्हायला लागली. तेव्हा खाल्लंय, आत्ता ज्ञान यायला लागलंय. तो तूप खाल्ल्यावर लगेच रूप येतं का? तसं फळ त्यानं तेव्हा खाल्लं, आता रूप यायला लागलं. आता रूप आल्यावर काय झालं, देवानं सूर्य निर्माण केला, चायनानं पण सूर्य त्यांच्यासाठी निर्माण करून ठेवला. म्हणजे देव म्हटला आता तो आमच्यापैकी एक होईल. म्हणजे देवाला माहिती की भविष्यामध्ये हे लोक अशाच प्रकारच्या गोष्टी करतील, म्हणून तो म्हटला आता याला बागेतनं हाकलून देणं गरजेचं आहे. का? कारण त्या बागेमध्ये अजून एक फॉर्म्युला होता ज्याला म्हटलं जीवनाचं झाड. तो फॉर्म्युला आहे जे तुम्ही देव तुम्हाला घेऊन जाईल ना, तो फॉर्म्युला तुम्हाला देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही निरंतर राहाल. आता माझा विषय तो नाही, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो की प्रभूनं या गोष्टी त्या मोशेला डोंगरावरती सांगितल्या. तो नव्या करार, जुन्या कराराचा मध्यस्थ. आता जुन्या कराराचा मध्यस्थ आणि नव्या कराराचा मध्यस्थ काय? परत वाचा ते वचन.